नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे. वेजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. डॉक्टरांच्या निमा या संघटनेच्या चिपळूण शाखेतर्फे दिनदर्शिका प्रकाशन आणि जीवन गौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निमाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप गुणिये यांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्यामध्ये नामवंत डॉक्टर इसाक खतीब, डॉक्टर विजय रिळकर, डॉक्टर विकास जोगळेकर, डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी, डॉक्टर संपतराव पाटील, डॉक्टर हेमंत देवधर, डॉक्टर संतोष दाभोळकर, डॉक्टर उदय अवताडे, डॉक्टर विश्वास कानडे आणि डॉक्टर प्रल्हाद काणे आदींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरातील हॉटेल ओएसिस येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉक्टर चैतन्य खोत, खजिनदार डॉक्टर प्रसाद खातू, सचिव डॉक्टर प्रसाद दळी यांच्यासह निमाचे सदस्य आणि नामवंत डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली खर्चे यांनी केले. सहवीर्यं करवावहि, लेट्स ग्रो स्ट्रेंथ टुगेदर. तेजस्विनावधितमस्तु, लेट्स ग्लो टुगेदर. मा विद्विषावहि, लेट्स नॉट हेट एनीवन. शुभं गुरुत्वं कल्याणं, आरोग्यं धनसंपदा. प्रेमाची मायेची ऊब असणारी शाल, आमच्या आठवणींचं प्रतीक म्हणून सन्मान चिन्ह, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि प्रेमाचं प्रतीक फूल. कारण माझं असोसिएशन सगळ्या डॉक्टर संघटनांशी, म्हणजे निमा असेल, आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ॲलोपॅथिक असोसिएशन, सगळ्यांशी माझा संबंध येतो. अनेक ठिकाणी बोलणी होत असतात. पण गंमत अशी असते की आयुर्वेदाबद्दल बोलायला लागलं की अनेक लोकांचं तुम्ही काय मॅन्युफॅक्चरिंग करताय, तुम्ही काय करताय, तुम्ही कसं करता. आज फायटोफार्मा ही सुरुवात झाली ही नाही, 1980 साली 80 साली सुरुवात झाली. त्यावेळेला गंगाशास्त्री गुणेंच्या पुस्तकातलाच एक फॉर्म्युला, स्मृती सागर, ह्याच्यामध्ये तो त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. तोच फॉर्म्युला आम्ही पाल्सिनोरॉन ह्या नावाने आणला. आज अनेक ठिकाणी असे प्रकार होतात की लेड पॉयझनिंग झालं आणि अननेसेसरी. परवाच एका ह्याच्यामध्ये रिपोर्ट आला की महायुवराज गुगल दिलं, त्याच्यामध्ये शिरसं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे ते अमुक झालं. शिसे नाही, शेंदूर वापरला गेला आणि शेंदूर म्हणजे लेड. डोस किती दिला? 8 गोळ्या दिल्या गेल्या आणि डॉक्टरनी ब्लेम काय केला की बिकॉज ऑफ महायुवराज गुगल लेड पॉयझनिंग झालं. अगदी बरोबर आहे, पण जे तुम्ही शेंदूर वापरला म्हणून झालं. शेंदूर त्याच्यामध्ये हा ड्रगच नाही आहे, नागभस्म आहे पण शेंदूर नाही आहे. शेंदूर वापरल्यामुळे अशा गोष्टी झाल्या आणि ब्लेम कोणाला आला? आपल्या सगळ्यांना आयुर्वेदाला ब्लेम आला. हे झाल्यानंतर सुद्धा आज विषय आहे की नागभस्माचं पॉयझनिंग होतं का? होतं, कारण ते जर शुद्ध केलं नाही, 35 वेळेला त्याची शुद्धी आहे आणि मारण तसंच आहे. आणि ते मारण केलं तर पुढच्या गोष्टी घडायला लागतात. राज म्हणजे गौरव पुरस्कार, राजगौरव म्हणणार नाही, चुकून राजगौरव शब्द येतोय सारखा. गौरव पुरस्कार आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांना त्यांना झालेलं आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि मला बोलावलं आणि बोलायला एक 10 मिनिटं दिली, त्याबद्दल पण आभारी. जय आयुर्वेदा, जय महाराष्ट्र.
जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे HG फायटोफार्माचे संस्थापक संचालक आदरणीय श्री दिलीपजी गुणे सर, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सर्व निमाचे सहकारी, सर्व सत्कारमूर्ती, उपस्थित माता भगिनी आणि सज्जन, दिनदर्शिका प्रकाशन आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण टीम निमाच्या वतीनं मी आपणा सर्वांना वंदन करतो. फार वेळ न घेता साधारणतः निमाच्या जनरल सगळ्या मीटिंग ह्या 11च्या आटपून सगळे सभासद 11:30पर्यंत घरी जातात असा आपला साधारण एक पायंडा डॉक्टर बर्वे सर असल्यापासून मला वाटतं त्याच्या आधीपासून 11पर्यंत सगळ्या मीटिंग आटपून 11:30ला घरी जातात. म्हणजे माझा मुलगाही मला सांगतो, बाबा CGPची निमाची मीटिंग आहे ना, तू 11:15ला घरी येशील, असं मला तो म्हणजे अगदी खात्रीने सांगतो. त्यामुळे फार वेळ न घेता मी माझं थोडंसं मनोगत आणि कॅलेंडर प्रकाशनाच्या कॅलेंडर करण्यामागचा उद्देश आणि जीवन गौरव पुरस्कार 2013ला आमचे मार्गदर्शक दाभोळकर सरांनी सुरू केलं, ह्याच्या पाठीमागचा हेतू आणि तो पुढे कायम का चालू ठेवला ह्याच्या मागचा हेतू थोडासा सांगेन. थोडेशा आजच्या सत्कारमूर्तींबद्दल मला जे काही वाटतं, मला जे काही भावलं त्यांचा अनुभव घेतल्यानंतर ते थोडंसं आपल्यासमोर मांडेन आणि मग थांबेन. एक 5 मिनिटं आपला वेळ घेणार आहे. दिनदर्शिका आपण ह्यावर्षी जी चिपळूण निमाची दिनदर्शिका केली, मला वाटतं 3 वर्षापूर्वी चिपळूण निमाची दिनदर्शिका केली होती. त्या कार्यक्रमाच्या प्रकाशनाला वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर मोकल सर या ठिकाणी आले होते. त्याही वेळेला जीवन गौरव पुरस्कार झाले होते. हा करण्यामागचा उद्देश असा आहे की ह्या संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारची रिन्युएशन फी घेतली जाते किंवा आपण कोणत्याही प्रकारची रिन्युएशन फी घेत नाही. जो काही फंड अशा कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही माध्यमातून जो काही जमा होतो तो सर्वच्या सर्व फंड सत्कारणी लागतो आणि सत्कारणी लावलेला आहे आणि इथून पुढेही लावला जाईल ह्याची अध्यक्ष या नात्यानं मी आपण सर्वांना अगदी डोळे झाकून 1000% मनापासून खात्री देतो. आपण सर्वांना ज्ञात आहेच किंवा आजच्या सत्कारमूर्तींपैकी किंवा नॉन निमाच्या काही लोकांना माहिती नसेल किंवा त्यांना माहीत असेलच असं नाही, तर आपण निमामध्ये कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल सर्व केलं जाते किंवा ह्याच्या माध्यमातून जमा झालेले पैसे अयोग्य मार्गाला जाते. सामाजिक उपक्रम, ब्लड डोनेशन्स कॅम्प, हेल्थ चेकअप कॅम्प, त्याचबरोबर CME छोट्या प्रमाणावर CME घेतल्या जातात. अशा प्रकारे जो ह्या कामासाठी जो काही फंड लागतो तो आपण दिनदर्शिका किंवा क्रिकेटच्या मॅचेस मध्यंतरी घेतल्या त्या माध्यमातून आपण जमा करतो. हा झाला दिनदर्शिका करण्यामागचा उद्देश. जीवन गौरव पुरस्कार 2020ला झाले, 2015ला झाले, 2013ला झाले, 2011ला मी प्रॅक्टिसमध्ये आलो तेव्हा फार नवीन होतो. पहिले पण जीवन गौरव पुरस्कार झाले तेव्हाही मी पहिल्यांदा मोने सरांना, दाभोळकर सरांना विचारलं की सर हे का? खरं तर जीवन गौरव पुरस्कार हे जे नाव आहे ना ते चतुरंग प्रतिष्ठाननी रजिस्टर केलेलं आहे. म्हणजे जसं पद्म पुरस्कार भारत सरकार व्यतिरिक्त कोणाला देता येत नाही, तसे जीवन गौरव पुरस्कार हे चतुरंग प्रतिष्ठाननं सुरू केलेलं नाव आहे. त्यावेळेला हे दोघंजण निमकर काकांना भेटले आणि त्यांना रिक्वेस्ट केली की असं असं जीवन गौरव पुरस्कार करतोय तर आम्ही करायला हरकत नाही ना. तर त्यांनी संस्थेची पूर्ण माहिती घेतली, निमाची संस्थेची माहिती घेतली. चिपळूण निमाची चिपळूणमध्ये एक जागा होती पूर्वी, त्या जागेची माहिती, त्या जागेचे झालेले व्यवहार आणि त्याच्यामधून असणारं फंडिंग ह्या सगळ्याची माहिती घेऊन त्याचा विनियोग कसा केला जातो आणि संस्थेची साधारण बॅकग्राऊंड पाहून त्यांनी असं सांगितलं की जीवन गौरव पुरस्कार हे नाव वापरायला काही हरकत नाही, म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेणार नाही. जीवन गौरव पुरस्कार 2015, 2013 ह्यामध्ये जे जीवन गौरव पुरस्कार झाले त्यामधली सगळीच त्यावेळेचे जे सत्कारमूर्ती होते ते साधारण 65-70च्या आसपास आलेले. खऱ्या अर्थानं जीवन सार्थक झालं त्यांचं. खूप समाजसेवा झाली,
वेगवेगळ्या प्रकारे वैद्यकीय सेवा, सामाजिक सेवा देऊन झाली आणि त्यांना कुठेतरी आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूनं ह्या आमच्या जोडगोळीनं खरं तर ते चालू केलं. मोदी सर आणि दाभोळकर सर यांनी खरं तर ते चालू केलं. तो वारसा पुढे चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढे चालूही आहे. हा जीवनगौरव पुरस्कार करण्यामागचा हेतू आहे. फार वेळ घेत नाहीये मला. ह्या सत्कार मूर्तींबद्दल 7 सत्कार मूर्तींबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. सुरुवात डॉक्टर खतीब सरांपासून करायची. ही चिठ्ठी घेतली. मला हातात कागद घेऊन बोलता येत नाही. एक चिठ्ठी एवढ्यासाठी घेतली, कोणाचं नाव सत्कार मूर्तींचं राहू नये. डॉक्टर इसाक मोहम्मद खतीब असं नाव मॅडमनी मगाशी उच्चारलं. आपल्याला सर वैद्यकीय दृष्ट्या खूप सगळ्यांना अगदी सुपरिचित आहे. म्हणजे एखाद्या पेशंट पाठवला आणि त्याच्या फॉलोअप संदर्भात सरांचा फोन आला तर आपल्याला प्रत्येकाला आनंद होतो किंवा अभिमानानं छान वाटतं, अरे सरांचा फोन आला. ह्या पलीकडे जाऊन सरांना मी परवा भेटायला गेलो होतो निमंत्रण द्यायला, तेव्हा सरांना मी एक प्रश्न विचारला, सर तुम्ही अजून खिशातून पैसे टाकता? तेव्हा सरांनी अरे हो टाकायला लागतात असं उत्तर दिलं मला. तर ते हॉस्पिटलमध्ये नाही, तो जमाना कधीच निघून गेला. कारण त्यांचं जे विजन आहे ना ते जाणवलेलं, ते आजचा नाही, पुढच्या 25 ते 30 वर्षाचा कमीत कमी विचार करून केलेलं ते विजन आहे. हा पैसे टाकतात हा मुद्दा कुठला होता तर गोळकोट एज्युकेशन सोसायटीचं गॅदरिंग होतं त्यांच्या कॉलेजचं. सर एक शैक्षणिक संस्था चालवतात. त्या शैक्षणिक संस्थेमध्ये सर अजूनही जिथे कमी तिथे स्वतःच्या खिशातून पैसे देण्याची क्षमता असताना दानत असावी लागते. ती दानत ईश्वराच्या कृपेनंच प्रत्येक माणसाला लाभते. त्यावेळेला मध्यंतरी विकास नातू सरांबरोबर गप्पा झाल्या तेव्हा एक सरांनी मला पत्र दाखवलं होतं. ते कैलासवासी तात्या नातूंचं पत्र होतं. ते रामभाऊ साठेंना लिहिलेलं एक पत्र होतं की तुला लागणारे पैसे मी माझ्या वैद्यकीय व्यवसायातून देईन. आणि ते 4,500 रुपये 1975-80च्या आसपासचे ते 4,500 रुपये सरांनी त्या रामभाऊ साठेंना दिले होते. मला पटकन म्हणजे मी असं म्हणणं थोडंसं अतिशयोक्ती वाटेल किंवा काहींना पटेल किंवा पटणार नाही, पण आधुनिक काळातले तात्या नातू वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्राला मदत करणारे आणि तो अँगल घेऊन जाणारे असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. हे आज आपली सत्कारमूर्ती म्हणून आपल्याला लाभलेले आहे. सरांनी एक उदाहरण सांगितलं की शाळा का चालू केली तर गोळकोट आणि आसपासच्या पंचक्रोशी आणि आसपासच्या परिसरामध्ये आपण जर 10-15 वर्षापूर्वी फिरलो असतो तर त्या प्रत्येक घरामध्ये शिक्षणाचं प्रमाण तितकं नव्हतं. पण त्या शिक्षणाचं प्रमाण वाढण्यासाठी आणि किमान प्रत्येक घरातला प्रत्येक युवक हा ग्रॅज्युएट व्हावा ह्या हेतूनं सरांनी ती शाळा चालू केली. सर तुम्हाला पुढच्या तुमच्या सामाजिक वैद्यकीय व्यवसायासाठी खूप खूप मनापासून आमच्या सर्वांकडून शुभेच्छा. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आमच्याकडून आपण सर्वांना शुभेच्छा. डॉक्टर विश्वास कानडे सर हे मूर्ती लहानपण कीर्ती महान, लिटिल मास्टर, मास्टर ब्लास्टर असं काहीतरी म्हणतात, त्यातलं ते व्यक्तिमत्व थोडंसं वाटतं मला. सर सेवावर्धिनी नावाची एक संस्था चालवतात. सेवावर्धिनीला निमाकडनं आपण गेले 3 ते 4 वर्ष फराळ वाटप आणि अशा काही ॲक्टिव्हिटी करतो. पहिल्या वर्षी मी सरांबरोबर त्या सेवावर्धिनीचे जे लाभ घेणारे लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन आलो तर फार म्हणजे असं वाटलं 2 मिनटं की अरे देवा, आपण असं म्हणतो अरे 2 दिवस धंदा कमी झाला तर असं वाटतं चहायला असं कसं काय, पण असं वाटलं तिथे गेल्यानंतर देवानं आपल्याला खूपच सुखात ठेवलं, खूप सुखात ठेवलं. अशा ग्राउंड लेवलला जाऊन सरांचं सामाजिक काम चालू आहे. अनिरुद्ध कुलकर्णी सर हे कोकणातली माणसं फणसासारखी असतात ना, बाहेरून काटेरी आणि आतून एकदम गोडवा असणारी, तसं ते व्यक्तिमत्व आहे. थोडंसं आमच्या जनरेशनला म्हणजे फार हे व्यक्तिमत्व माहीत नाही आहे, पण सरांचा स्वभाव अतिशय म्हणजे प्रत्येकाच्या हृदयाला हात घालणारा असा सरांचा स्वभाव आहे. डॉक्टर उदय अवताडे सर माणसाला आदर कसा द्यावा, दुसऱ्या आपल्यापेक्षा लहान आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला आदर कसा द्यावा हे सरांकडून शिकण्यासारखं आहे. मॅडम म्हणाले आता की माणूस जोड प्रकल्प, माणूस जोडण्याची शाळा आहे. ते माणूस जोड प्रकल्प जो असतो ना त्याच्यामध्ये सरांचं योगदान म्हणजे सरांचं हे व्यक्तिमत्व ते माणूस जोड ह्याच्यामध्ये फार विशेष उल्लेख करावा असं मला वाटतो. सर कुठल्याही लहान माणसापासून मोठ्या माणसापर्यंत आल्यानंतर सर कधीच ताट आजपर्यंत मी गेल्या 13-14 वर्षात सरांना असं मान ताट करून आजपर्यंत कधीच पाहिलं नाही.
थोडंसं सरांकडे पाहिल्यानंतर एक कोणत्याही ज्युनियरलाही असं वाटेल की अरे आपल्याला सर जी म्हणतात हा खूप सरांचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. 1985-86 सालात कोकणात येऊन प्रॅक्टिस करणं आणि या ठिकाणी तीर्थावर होणं, स्कॉर्पियन बाईट, स्नेक बाईट, स्कॉर्पियन स्टिंग अशा इमर्जन्सीज मालघरसारख्या ठिकाणी जाऊन मॅनेज करणं अशा सरांनी गोष्टी केल्या आहेत. सरांचं मनपूर्वक अभिनंदन. डॉक्टर देवधर सर चिपळूणमध्ये पहिलंच गायनेक आणि BMS ग्रॅज्युएट असलेला वारसा सरांना लाभला आहे. BMS ग्रॅज्युएट असलेलेच त्यांचे आईवडील एक गायनेक मॅटर्निटी होम या ठिकाणी चालवत होते. सरांनी अतिशय उत्तम प्रकारे इथल्या खेडोपाड्यातील आणि आसपासच्या पंचक्रोशीतील लोकांना अतिशय सुंदर प्रकारे आरोग्य सेवा दिलेली आहे. सरांचाही मनापासून आभार. विकास जोगळेकर हे खरं तर एक अजून विकास आम्हाला आमच्यातलेच वाटतात. म्हणजे विकास आधी 62-60 वर्षापेक्षा जास्त झाले तरी विकास अजून आम्हाला आज आमच्यातलेच वाटतात. कारण तो त्यांचा स्वभाव, कोणालाही खेळ खेळता येत नसला ग्राउंडवरचा तर ते शिकवण्याचं कौशल्य विकास जोगळेकरांकडे आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट डॉक्टर संतोष दाभोळकर सर हे 2011 पासून मी सरांना ओळखतोय. सरांचं सामाजिक कार्य तर खूपच आहे. म्हणजे 2005च्या पुरामध्ये सरांनी केलेलं सामाजिक कार्य त्या बायोडाटामध्ये उल्लेख नव्हता सर पण 2005 मधल्या पुरामध्ये सरांनी केलेलं सामाजिक कार्य फार उल्लेखनीय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निमा संघटनेला आजपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत तरी मला की स्पॉन्सरकडनं पैसे घेऊन लिकर प्रोव्हाइड करावी किंवा एका ठराविक मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करावं असं आजपर्यंत कधी वाटलेलं नाही. जोपर्यंत ही लोक आहेत, जोपर्यंत मी अध्यक्ष म्हणून या संघटनेवर आहे किंवा सभासद म्हणून काम करतोय तोपर्यंत हे सगळं इथून पुढे असंच चालवत राहण्याचा नक्की प्रयत्न करेन. सर आपणालाही निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभचिंतितो. उपस्थित सर्व सत्कारमूर्तींचे पुन्हा एकदा पुनश्च अभिनंदन. सर्व सत्कारमूर्तींना निरोगी दीर्घायुष्य लाभणं हे इथून पुढे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. निमा ही संघटना या चिपळूणमध्ये साधारणतः 60 ते 65 वर्षापासून कार्यरत आहे. या निमाचा वारसा फार मोठा आहे आणि त्याची सुरुवात आज आपल्यामध्ये नसणारे जे लोक आहेत, डॉक्टर प्रभाकर विकारे, डॉक्टर JD सत्ते, डॉक्टर गजानन देवधर, डॉक्टर माधवी साठे, डॉक्टर शेमाबाई सत्ते अशा बुजुर्ग लोकांनी या निमा संघटनेला बळ देण्याचं काम केलं. ही राष्ट्रीय संघटना आहे. अखंड भारतभर चालणारी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ही संस्था आहे. या संस्थेचं काम पूर्वीपासून या सगळ्या बुजुर्ग लोकांनी चालू केलं. किंबहुना पूर्वीच्या काळामध्ये या संस्थेला लागणारा निधीही मिळत नव्हता. अशा काळामध्ये JD थत्तेंसारख्या माणसानं स्वतःच्या दवाखान्यामध्ये पोलिओ ट्रिपलचे डोस देऊन जे पैसे मिळतील त्यावेळेला 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये असे पैसे मिळत होते ते एकत्र साठवून त्या निमा संघटनेसाठी त्या काळामध्ये 80,000चा एक निधी गोळा केला. जो आज निधी आमच्या निमा संघटनेसाठी कायमस्वरूपी निधी ठेवलेला आहे. तो निधी कुठल्याही याच्यासाठी वापरता येत नाही. फक्त सामाजिक उपक्रमासाठी आम्ही तो वापरू शकतो आणि तो निधी केव्हाही मोडता येत नाही. फक्त त्याचा उपयोग आपल्या असणाऱ्या संघटनेच्या असणाऱ्या कामासाठी करता येतो. पण त्या लोकांचा त्याग एवढा मोठा होता की स्वतःच्या दवाखान्यात आपण आपल्या पैशाने डोस देऊन ते पैसे गोळा करणं, 2 आणि 4 रुपये गोळा करून 60,000 किंवा 80,000 इतकी अमाऊंट जमा करणं खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. ती गोष्ट आम्ही कधी विसरू शकत नाही. त्यानंतरच्या काळात काही काळ निमा संघटना थोडीशी सुप्त होती. पण मी माझं कौतुक नाही सांगत, पण मी जे काही ज्या वेळेला संघटना माझ्या हातात आली त्यावेळेला थोडंसं निमाला बळ देण्याचं काम मी माझ्या परीने केलं. त्या माझ्या कुवतीप्रमाणे ती संघटना थोडी वर येईल असा प्रयत्न केला आणि 6 वर्ष मला या संघटनेचं अध्यक्षपद मिळालं. त्या काळामध्ये एक नवीन गोष्ट माझ्या ध्यानात अशी आली की आपण डॉक्टर लोक आयुष्यभर काम करत राहतो. प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा कोणताही प्रायव्हेट वर्कर्स असतील यांना कुठेतरी निवृत्ती असते. आपल्या लोकांना कुठंच निवृत्ती नसते. आपण आयुष्यभर मरत असतो, आयुष्यभर काम करत असतो. समाजाला आपल्याला उपयोगासाठी फक्त आपण समाजाचा असतो. समाज किती आपला ऋण ठेवतो किंवा आपल्याला समाज किती मोठं म्हणतो हा भाग बाजूलाच राहतो. आणि समाजामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांचा सत्कार केला जातो. सगळ्या प्रकारच्या लोकांना लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड दिले जातात.
पण आपले एकच असा आपला हा समाज डॉक्टर समाज म्हणेल असा आहे की त्यांचा कुठंच गौरव केला जात नाही. पण ह्या लोकांचं कुठंतरी गौरव करणं आवश्यक आहे ही माझ्या मनात मोठी खंत होती. आणि म्हणूनच 2013 साली मी प्रेसिडेंट असताना सर्व बुजुर्ग लोकांचा पहिल्यांदा सत्कार करण्याची मला संधी मिळाली. त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्याचा योग माझ्या नशिबी आला. हा खरोखरच सुवर्ण योग होता असं मी समजतो. आज त्यांच्यापैकी जे 2013 साली ज्या लोकांचा मी जीवन गौरव पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं ते सगळे डॉक्टर आज आपल्यामध्ये नाही आहेत. डॉक्टर शेमाबाई थत्ते, डॉक्टर माधवी साठे, डॉक्टर प्रभाकर विकारे, डॉक्टर JD थत्ते, डॉक्टर दीक्षित, त्यानंतर डॉक्टर JD थत्ते आणि जे सिनियर्स लोक होते त्यांचा आम्ही सत्कार केला. त्यातून एक डॉक्टर विनय जोशी, मला वाटतं त्यांचा सत्कार करण्याचं माझ्या हातून लावून गेलं, पण त्यांना मी मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार दिला. दरवर्षी असं करता येत नाही, पण साधारणतः 3 किंवा 4 वर्षानंतर 60पर्यंत पोहोचलेले आणि ज्यांची सेवा 35 वर्षापेक्षा जास्त झाली अशा लोकांना आपण हा पुरस्कार देतो. तर हीच पद्धत माझ्यानंतर सुद्धा तशीच चालू राहिली. निमाचा हा जीवन गौरव पुरस्कार असाच कायमस्वरूपी राहावा अशी एक माजी अध्यक्ष म्हणून आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो. आज हा सन्मान घेताना थोडंसं भरून आलं, कारण नाही म्हटलं तरी हा सन्मान देतो तेव्हा आपण 60 क्रॉस करतो. जनरली सगळ्यांना 60 नंतरच आपण हा देतो सन्मान. आपल्या आयुष्यात एक कालावधी संपून जातो, पण हे कालावधी संपत असताना या उंबरठ्यावर गेल्यानंतर थोडंसं निश्चितच एक चांगला क्षण आयुष्यात आल्यासारखा वाटतो. कारण आपली जबाबदारीतून आपण मोकळे झालेलो असतो. एक मुलांच्या जबाबदारीतून, आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून आणि समाजाच्या जबाबदारीतून सुद्धा हळूहळू आपण बाहेर पडलेलो असतो. मला निश्चितच आनंद याचा होतो की आयुष्यामध्ये या व्यावसायिक ह्याच्यामध्ये पडल्यानंतर, या वैद्यकीय व्यवसायामध्ये पडल्यानंतर यात 35 वर्षामध्ये मी पुष्कळ काही करू शकलो. ते आयुर्वेदाच्या आणि निमाच्या जोरावरच करू शकलो की तुमच्यासारखे मित्र मला मिळाले आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग करून समाजाकरता मी काहीतरी करू शकलो. हेच माझं आजच्या दिवसाचं पुण्यफळ असं मी समजेन. आपण मला इथं जीवन गौरव पुरस्कारांना सन्मानित केलं त्याबद्दल आपल्या सगळ्या निमक कमिटीचा मी आभारी आहे. एवढं बोलून बातम्याचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.